त्यामुळे आता 15 वर्ष तुम्ही त्यांचं काम बघितलंय, इतके दिवस तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलाय, आता आमच्यावर विश्वास ठेवा. एक संधी आम्हाला तुम्ही द्या. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. कारण ते बरंच काही म्हणतील आम्ही हे करतो ते करतो, पण ते सध्या काही करू शकत नाहीत. कारण सत्ता आता राज्यात, केंद्रात आणि कोल्हापूर महानगरपालिकेत सुद्धा भाजपची सत्ता आहे. शिक्षणासाठी अनेक योजना आहेत, पण त्या अजून तिथपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. म्हणजे त्यांचं शिक्षण सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. तर माझा हा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त ज्या काही योजना असतील ज्येष्ठांसाठीच्या, त्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेन. एक संधी द्या, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कामं करण्याजोगी आहे आणि करणारच. माझ्या मुलगीच्या वर आहे. काही झालं तर आज त्या रात्रीची धावतो. नमस्कार, मी मार्मिक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचा आढावा घेत असताना आज आपण पोहोचलोय पाचगाव येथे आणि पाचगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार, भाजपचे उमेदवार आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून त्यांची ओळख आणि त्यांच्या येणाऱ्या काळात कोणती विकास कामं ते करणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई, काय सांगाल, आपली ओळख कशी आणि येणाऱ्या काळात आपण कोणती विकास कामं करणार आहात ते आम्हाला सांगा. नमस्कार, मी ॲडव्होकेट याज्ञसेनी महेश पाटील, 40 पाचगाव या मतदारसंघातून मी भाजपकडून निवडणूक लढवत आहे जिल्हा परिषदेची. आणि पाचगावचा मूळ प्रश्न आहे तो स्वच्छता. हे रस्ते, गटर्स, पाणी या मूलभूत गरजा अजूनही पूर्णत्वास गेलेल्या नाही आहेत आणि त्या मला पूर्णत्वास न्यायच्या आहेत. शिवाय आपल्या इथं खेळाडू या मतदारसंघात खूप नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे खेळलेले खेळाडू आहेत, पण शासनातर्फे आपल्या मतदारसंघात एखादी अकॅडमी त्यांच्यासाठी नाहीये. तर ती अकॅडमी ओपन करायचं आपलं विजन आहे. तसेच ज्या महिला आहेत, गृहिणी महिला, 11 ते 5 मुलं शाळेत गेली की त्यांच्या हाताला काही काम नाही, तर त्यांची अशी मागणी आहे की आमच्यासाठी गृहउद्योग तुम्ही चालू करावेत. तर हे 2 आमचे विजन आहेत. बरोबर. तसंच ज्येष्ठांसाठी आपलं काही येणाऱ्या काळात विजन किंवा विकास कामं करण्याचं आहे? ज्येष्ठांसाठी अनेक योजना आहेत, पण त्या अजून तिथपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. म्हणजे त्याचं शिक्षण सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. तर माझा हा प्रयत्न राहील की जास्तीत जास्त ज्या काही योजना असतील ज्येष्ठांसाठीच्या, त्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेन. शिवाय जे काही ओपन स्पेस वगैरे असतील त्या ठिकाणी त्यांच्यासाठी, त्यांना हवा म्हणजे ते जमतात त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काय सोयी उपलब्ध करून द्यायच्या असतील तर ती देण्याचा माझा प्रयत्न असेल. आमचा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की येणाऱ्या काळात जनतेला तुम्ही काय आवाहन कराल आमच्या मार्फत? जनतेला हेच आवाहन करायचं आहे की आता पाचगाव मतदारसंघात जी सत्ता होती ती विरोधी पक्षाची होती. त्यामुळे आता 15 वर्ष तुम्ही त्यांचं काम बघितलंय, इतके दिवस तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलाय, आता आमच्यावर विश्वास ठेवा. एक संधी आम्हाला तुम्ही द्या. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. कारण ते बरंच काही म्हणतील आम्ही हे करतो ते करतो, पण ते सध्या काही करू शकत नाहीत. कारण सत्ता आता राज्यात, केंद्रात आणि कोल्हापूर महानगरपालिकेत सुद्धा भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा भाजपची सत्ता आणणं ही आता तुम्ही तुमची जबाबदारी समजा, असं माझं त्यांना सांगणं आहे. आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा जागर आपण घालूयात. एक संधी द्या, त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि संविधानानं आपल्याला एक महत्वाचा हक्क दिलाय, तो म्हणजे मतदानाचा. आणि येत्या 7 फेब्रुवारीला मतदान आहे. तर सगळ्यांनी झपाटून घराबाहेर पडलं पाहिजे. कोणीही मतदानाचा हक्क चुकवू नका. आणि सगळ्यांनी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून पुन्हा आपल्या पूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे आणि आणूया, इतकं माझं मतदारांना सांगणं आहे. माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न पुन्हा एकदा की जसं आता तुम्ही जनतेत मिसळताय, जनतेत फिरताय, तसंच निवडणुकीनंतर सुद्धा जनतेची कामं कराल आणि त्यांच्यात मिळून मिसळून राहाल का? हो, नक्कीच. त्याच्यासाठी तर मी उभारली आहे. नक्कीच मी माझ्या मतदारसंघात आता मी नोट पण करून घेतलेली आहेत, कुठं कुठं काय काय कामं शिल्लक आहेत ती किंवा जी काय करायची आहेत ती. त्यामुळे नक्कीच मी यांचा पाठपुरावा करेन. धन्यवाद. कामं करण्याजोगी आहे आणि करणारच. काय वाटतं, निवडून येतील? काय वाटतं? येणार निवडून येणार. घरात कशा असतात त्या? एकदम भारी. एकदम भारी. होय, भारी. तुमच्या मुलगीसारख्या? माझ्या मुलगीच्या वर आहे. होय काय? नाचून मग जनतेचे पण तसेच कामं करणार आहे? होणार. होणार. 100% होणार. जनता तुम्हाला पाठबळ देणार का? देणार की. देणार. थोडी देणार, थोडी नाही, असं जगातच आहे बाळा. बरोबर. काय वाटतंय, मग गुलाल लागणार का? लागणार. 100% लागणार. 100% लागणार. तुमचा आशीर्वाद आहे का? हाय, आशीर्वाद चांगला आहे माझा. श्री स्वामी समर्थ. ओम गौरव नित्र दिन नमो.
काय सांगाल, भाजपचा प्रचार करताय तुम्ही, का बरं भाजपच का? लाडकी बहीणमुळे तर भाजपच. राज्यात भाजप आहे, महानगरपालिकेत भाजप आहे, आता पाचगावात पण भाजप आहे. तसंच वहिनींचं काम सुद्धा पण चांगलं आहे. घरची माणसं चांगली आहे, सगळी सपोर्ट करणारी. काही म्हणजे काही झालं तर अर्ध्या रात्री ते धावतात. येतात. हो. महेश हम्म. आणि भाजपची सत्ता यावी, मला एकदा आमच्या घरी गुलाल लागावा अशी इच्छा माझी आहे. हम्म. आणि आमच्या मालकांचं पण काम चांगलं होतं पूर्वी. हम्म. आम्ही 3दा निवडून आले आम्ही ह्या पाचगावात. हम्म. असं सहकार्य आम्हाला सगळी माणसं करतात आणि आम्ही त्यांच्यानं मोलाचं हे करून घेतोय. बरोबर. धन्यवाद.